नमस्कार मित्रांनो, आपल्या हॉरर स्टोरीमध्ये स्वागत आहे मित्रांनो यूट्यूबवर. तर आपली स्टोरी आज सुरू करून चला तर स्टार्ट करू आपली कहाणी. नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा आवडतं तुम्हाला. तर चला तर मित्रांनो चालू करू. तर मित्रांनो ही कहाणी आहे खूप हॉरर तरी पण ज्याने दिल की कमजोर ना देखे. काल्पनिक कथा आहे, मनोरंजन आहे, कोणत्या गोष्टीचे काही संबंध नाही. तर चला चालू. तर मित्रांनो ही असते 2-3 मित्राचं मित्रांनो रॅगिंग घेतात, समजा रॅगिंग करतात. एक मुलाला बराबर येत नाही, मग तुला एक सवाल देतो म्हणते पूर्ण कर म्हणते असं करू नका म्हणते, मला खूप जोरदार शिक्षणाची मला जर शाळेतून काढत तर मग आई वडिलाला वाईट वाटतं म्हणते. मग म्हणते काय नाही म्हणते, चिठ्ठी घे आणि 105 नंबरमध्ये घेऊन ये म्हणते अनिता नावाच्या मुलीला आणि सिग्नेचर वगैरे घेऊन ये म्हणते. तू आता घेऊन ये म्हणते प्रूफला. बरं म्हणते. जातं मित्रांनो 105 नंबरमध्ये जाते. कसं बसतं जाताना दरवाजा उघडा जात असं म्हणतात, दरवाजा पुरेच उघडा असतं. मग काढे दरवाजा मग जाते ते मध्ये जाते की लगेच म्हणते थोडंसं मग तिघाची हसत म्हणतात तिघं म्हणतात आता हे आता मार खाते रेडचे समजे गेले आता तर काय पुसंबी घातला असेल ह्याला. तिघं मजा करते मित्रांनो. आता ह्याला कुठं तर पूर्ण मारले असतील, तिघं मजा करतात. तेवढा म्हणते ते येते मित्रांनो. आल्याच्यानंतर अरे हो तू पहा म्हणतो, क्यों क्या हुआ लाए हो? हाँ लाए हो म्हणते. ये ले म्हणते, ये सिग्नेचर म्हणते आणि ताकि और ये उसका पकड़ो म्हणते, दिया म्हणते. चलो अब मेरी रैगिंग खत्म हुई, अब मैं जा सकता हूँ. ये क्या हमें उल्लू बनाना क्या म्हणते. ये झूठे क्या म्हणते अनिता का दिया वाले खूप मजाक करा म्हणते. मग ते जातो मित्र म्हणते जाते म्हणते ना असं कसं दिलं म्हणते तर तसे जाते. म्हणते क्या पागल हो म्हणते, क्यों तुम किस आनिता का बात करो म्हणते, वो इस दुनिया में नहीं है, तुमने उसे सिग्नेचर कर दी तुमको, फिर ये कर दिया म्हणते फिर तुम्हाला. तर ह्यानं म्हणते असं कसं होऊ शकतं म्हणते. मग हे खोटं तर मग हे कधी म्हणते तुला म्हणते सिग्नेचर दिलेलं आहे आणि हे फरक दिलेला आहे तर दिलेला आहे म्हणते. मग खोटं आहे का म्हणते. लेकिन नहीं तो शिमला आज की शाम 12 बजे ठीक आएगी ऊपर वो, तो झूठ लगे तो खुद जाके देखना हो, तो मत चलाना. दिल्ली की कराना था हमारे हाथ मध्ये. मैंने अभी संध्याकाळी 11 वाजता जाते वर्सला पण जाते. तर मग तिची आत्मा अचानक म्हणते क्या दिल्ली करो क्यों, तुम्हारा मजाक में बिल्कुल पसंद नहीं म्हणते, बेहुदा मजाक ऐसा. कोण म्हणते तू. मग बघतो मित्रांनो येते रागात येते आणि बघतो म्हणते म्हणजे नाही पहचाना म्हणतो मित्रांनो. जाते मित्रांनो तिच्या आत्मा गोष्टीमध्ये प्रवेश करतो म्हणते मासाच्या अंगात. प्रवेश करते की मग ना लगेच त्या बायच्या मासाच्या अंगात बायचा प्रवेश होतो. मग प्रवेश होत असताना जाते मित्रांनो पुढे असं 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 जाते मित्रांनो. आणि ते चिठ्ठी होते म्हणजे ती जी चिठ्ठी होती त्या की असं हे झालेलं आहे म्हणून असं. आणि म्हणजे तिची आत्महत्या झालेली आहे म्हणजे त्या मुलीने अशाशी आत्महत्या केली त्याची जिम्मेदारी नाही चिठ्ठी होती म्हणजे एका चिठ्ठीमध्ये. मग ते जाऊन मग ते 2 मिनिटात सगळे जाते मित्र त्याच्यावर कमी करतात. मग ते तुम्हाला किताब काय म्हणते म्हणजे चिठ्ठी त्याच्यामध्ये क्यों क्या हुआ म्हणते. लेडीज आवाज करतो म्हणते, नाही समझ में आया क्या म्हणते, तुम इसकी लेडीज की जैसे बात करो म्हणते. त्याला म्हणतं जाता है मित्र मस्त. अरे म्हणते है ना म्हणते है ना घाबरते, बोले अपना दोस्त लड़की के आवाज में बात कर रहा था म्हणते. मित्रांनो मी फार विचार केला असतं म्हणते आता घाबरते फार. तुम्ही क्या पागल हो क्या म्हणते, कैसे बात करो म्हणते, लड़की से बात करता नहीं यार म्हणते मुझे डर लग रहा म्हणते, तो अलग ही बात करता. मग है ना मित्रांनो
ह्याची आवडली मग तिथं दवाखाना टेन्शन दिलं तर मग ते मैं छोड़ूंगी उसे जरा आत्मा से मित्रांनो नहीं छोड़ूंगी उसे माँ जान से मार दूंगी उसे मेरे मरने की वजह उन्हें है वो जाओ डायरी में चिट्ठी लिखी है वहाँ पे जाओ मत म्हणते इतना इसमें इसके बाद कितना सही है झूठा अभी जाके देखेंगे मालूम होता हमते अपने मित्रांनो जाते हैं ना त्याचा बाप पोराचा बाप जाते आणि बघते म्हणते किताब काय तुम्हारे क्यों क्या हुआ किताब हाँ ये किताब इसमें चिट्ठी थी कहाँ गई म्हणते नहीं कुछ भी नहीं है इसमें चिट्ठी होती मग जाते निघून चिट्ठी तो नहीं म्हणते वहाँ पे मग नहीं नहीं वही चिट्ठी होगी फिर छुपाई है वो उसमें राज है म्हणते तर मित्रांनो मग हे घाबरतं मग नाही आता काय करावं म्हणते काय तर माहीत झाल्यासारखं वाटलं म्हणते ह्याच्यामध्ये आपला राष्ट्र माहीत झाल्या म्हणते त्याला एवढं कोण सांगायला म्हणते ते तर मिळेल म्हणून थोडं सांगू शकतो म्हणते हे घाबरतं मित्रांनो म्हणताय आता मग हे दोघं घाबरतं म्हणते काय तर राजा म्हणते आणि काही कळा म्हणते काय गोष्ट आहे हे जेव्हापासून हे रॉकी त्या ह्याला भेटल्या म्हणते संजीवला तेव्हापासून असंच व्हायला म्हणते संजीवची खबर घेऊन म्हणते कर्नाटक असायलाचं म्हणते आणि ते असं काय का राजा काय कळून म्हणते बाहेर मग ते दोघं एकाच्या अंगातच प्रवेश केले असेल तर दोघं काय करतात त्या ह्याच्या मागे संजीवच्या मागे जातात आणि विचारतात काय म्हणते तुझा रागीन केला तो आम्हाला प्रश्न करास काय गोष्ट म्हणते सांग तुझं काय ते खरं म्हणते क्यों तुम्ही पता नहीं म्हणते क्या क्यों वो तुम्हें मिलने वाली म्हणते कौन मिलने वाले म्हणते आओ म्हणते तुम पहचानते नहीं क्यों म्हणते किसी पहचानते नहीं म्हणते अनिता को अनिता नहीं मुझे मर चुकी म्हणते मरी वाली आदमी लड़की जिंदा होती क्या म्हणते फिर तुम्हें म्हणते ये म्हणते अनिता ने भेजे म्हणते बघते फोटो म्हणते फोटो कहाँ से मिला अनिता तुम्हारे पास मतलब तुम्हारे वजह से जान गए म्हणते वो फोटो उसने दिया म्हणते झूठ हो गए पागल हो गए क्या म्हणते मरी वाली लड़की तुम्हाला फोटो येते क्या म्हणते मित्रांनो मग काय करता मग ना बघते फारच आज तुम्हें 12 बजे मिलने वाले बनते तुमको नहीं आज तुम आओ अभी उसका लाड दे तुमको देखो मैं तुम्हारा ख्याल करूँ अच्छा पागल हवा को डरा क्या म्हणते मित्रांनो है ना आ जाओ मतलब ठीक तुम आपको जरूर मिलेगी म्हणते म्हणते जाते हो शाम को 12 बजे आओ मत ऊपर तीसरी मजले पे दोघं येतात म्हणते 12 वाजता 12 वाजता येतात मग ह्याने जास्त संजीव वाजता तिसऱ्या मजल्यावर थांबलं कहाँ अनिता म्हणते अरे संजीव तुम क्यों ऊपर ऊपर क्या कर रहे हो तुम म्हणते हाँ मैंने तुम्हें बोला था ऊपर 12 बजे बोल के हाँ म्हणते आज अनिता तुमसे मिलने वाली म्हणते मुझे मिलने वाली चलो तुम आपको अनिता से मिलाता हूँ म्हणते कहाँ म्हणते 105 नंबर में 105 नंबर में चलो आओ मेरे साथ म्हणते मैं उस दिन किस तरह से गया था उसी तरह से जाएंगे म्हणते चलो म्हणते तुम्हें बता तो उस दिन क्या हुआ मेरे साथ म्हणते जाते उस दिन क्या हुआ मेरे साथ मैं तुम्हें आगे बताता म्हणते जाते त्याच्या मागे मग जाते मित्र जाते दरवाज़ा खोलते म्हणते मैं उस दिन गया था म्हणते दरवाज़ा खोलने की कोशिश की लॉक खुला हुआ था लॉक फिर अंदर गया म्हणते आओ मेरे साथ म्हणते तो दोघं त्याच्या मागे मागे थे मित्रांनो म्हणते मैंने लॉक खोला दरवाज़ा खुला हुआ था अंदर गया डर डरते तो वहाँ अंजू अनिता सो रही थी म्हणते मैंने उठाया तो देखा तो उसकी सड़ी हुई लाश दिखी म्हणते जिंदगी में ऐसा कभी पहली बार देखा था म्हणते देख के मेरे को छाती में जलन हुई और मैं वही गिर पड़ा म्हणते नंतर पडतं मित्रांनो दोघं तिथे त्या रूममध्ये 105 रूममध्ये आल्याच्यानंतर बघतात रोटो किंवा मजा करू म्हणते बघते म्हणतात तुझी लास्ट खूप दिवसांनी दिसत असते मित्रांनो ह्याची संजीवची अरे तो बहुत दिन से मरे वाला म्हणते फिर सांगते कि बहुत दिन से अटैक हम तो मेरे में सांगते जाना अटैक आके मैं यहाँ पे मर गया हूँ सांगते पढ़ते ना
आणि तिथे त्याची लाश पडली असतात. अरे बापरे म्हणते. मग हा तुला ऑटोमॅटिक असं उठतं ना. मग संजीव म्हणते मैं मर चुका हूँ, मैं जिंदा नहीं म्हणते. मरने को तुम हो मेरे म्हणते. उस दिन आया था मैं, ये हाथ देख के मैं शर्म कर के मैं मर गया म्हणते, मैं भूत बन गया म्हणते. हमने तो मजाक किया था म्हणते, तुम्हारे मजाक ने मेरी जान ले ली म्हणते. अब मैं तुमको भी नहीं छोड़ूंगा म्हणते. मग मित्रांनो छोड़ो मुझे, माफ़ कर दो म्हणते. मग तेवढी वेळ म्हणते आणि त्याची बात माहिती, मैंने तुमसे मोहब्बत की, मैं तुम्हारे लिए जान दे दी म्हणते, मैं नहीं छोड़ने वाली तुमको म्हणते. आणि मित्रांनो तसं म्हणून त्या दोघाला तिथं ठार करून टाकते मित्रांनो. ठार झाल्यानंतर पुन्हा तिच्या आपल्याला मुक्ती भेटते मित्रांनो आणि ती कायमचीच निघून जाते मित्रांनो. ही आहे 165 नंबरची कहाणी. तर कशी वाटली काय नाही कळवा नका आम्हाला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जरूर करा मित्रांनो. आणि कशी कळली आम्हाला स्टोरी ही नक्की कळवा मित्रांनो. तर दुसरा अजून मित्रांनो हे एक आहे, ही स्टोरी संपली मित्रांनो. मग आता दुसरी स्टोरी अजून सांगू मित्रांनो. ह्याच्यामध्ये इथे स्टोरी संपली आहे. दुसरी आहे कठपुतलीची मित्रांनो स्टोरी. कठपुतली असते मित्रांनो एक, आणि ती फारच खतरनाक असते. एक आता चाकू भावली असते. मग कठपुतलीच खेळ दाखवणार माणूस असतो मित्रांनो. मग हा कठपुतली दाखवतो खेळाने असं तसं बघतो ना. मग ती कठपुतली तर म्हणते तुम्हाला तिथल्या कठपुतलीचं शिकवणार मास्तर एक असतात, ती विद्यार्थी एक असते. तर म्हणते विद्यार्थी म्हणजे तुम्हाला कठपुतली का मास्तर तुम्हाला अच्छा सिखाना है ना, मैं मेरे हाथ से हाँ म्हणते सिखाने सो जाऊ म्हणते झोपतो मित्रांनो. तर मित्रांनो जाते कठपुतलीच्या रूममध्ये जाते मित्रांनो. तर एक मोठी कठपुतलीचा माणूस जिवंतच असतो, कठपुतलीच्या रूपात जिवंत असतो. असं येतो आणि चाकून असं मारतो, असं झपकाने मारतो चाकून असं झपकून. अरे बापरे, कठपुतली जिंदा दिख रही म्हणते, मुझे मारी म्हणते. भागो पळते मित्रांनो, पळते क्या भागते क्यों आहे म्हणते अंदर. मग ते कठपुतली नहीं शैतान ने मेरे को मार दिया म्हणते, चाकू देखो म्हणते. पागल हो गया कठपुतली, कोई मारते क्या म्हणते. चलो म्हणते देखेंगे म्हणते, बघते त्यामध्ये म्हणते. ये देखो ये छोटी कठपुतली हाँ सो म्हणते, अभी उतनी बड़ी हुई थी, अभी इतनी छोटी हो गई म्हणते. क्या बात कर रहे हो म्हणते, बेजान गुड़िया तुम्हारी जान पे लेगी क्या म्हणते, तिथी गुड़िया म्हणते तुम्हें मारेगी. तुम्हारा कठपुतली का शो सिखाना है तुमको म्हणते. ऐसी बातें करते हम तो डरपोक म्हणते. नहीं मैंने अभी देखा था, नहीं मेरे को मार रही थी, ये देखो निशान म्हणते. चलो कुछ तो रहे मग तुम्हाला म्हणते. टाकते मित्रांनो जातो. मग मित्रांनो काय करते, मग अजून मग कठपुतली शो चालू होतो मित्रांनो. मग ते कठपुतली असंच भाऊ असंच खेळतात दोघं, ते मालक आणि ते माणूस दाखवतात. मग ते जावं म्हणते दुसरे गुडिया लावा म्हणते फटाफट. मग ते गुडिया मग तेच गुडिया जिचं तर अंगात राक्षस असतं का म्हणतात, त्याला भाऊलीच्या अंगात त्याला सजीवच असतं है ना, आत्मा असते त्याच्या अंगात. मग म्हणतात ते गुडियाला सांगतात त्याला, जाओ आज किसी तुम्ही मारना आहे. त्या भाऊलीच्या कानात उसे मार डालो, मत छोड़ो उसे, मार डालो म्हणते. ते माणूस ऐकते, ह्याने काय म्हणते गुडियाला मार डालो, आज तुम्ही किसी जान लेनी है म्हणते. काय काय सांगतात ते माणूस म्हणते, जाऊ दे गड्या काय म्हणतात ते भाऊलीला म्हणते. मग मित्रांनो क्यों होया कि नहीं, गुड़िया को सजाना होया कि नहीं, दो जल्दी खेल चालू हो रहा है म्हणते. म्हणजे गुडियाला घेऊन जात असते मित्रांनो. असं ती गुडिया असाच पुढे घेऊन जाते. ते गुडियाच्या रगत आत्मा येते मित्र, अंगात राक्षस होते, त्याच्या गळाला दाबूच मारते. गुडिया मारून टाकते मित्रांनो त्या माणसाला. मारून टाकता आणि मग लगेच तिथं पडली असते. मग माणसं गोळा जातं, क्या गुड़िया क्यों लाने गए आप, किसने तो गुड़िया लाने गए, उस आदमी की मौत हो गई देखो म्हणते वहाँ पे, किसी तो मार दिया म्हणते उसको. मग खेळ तिथे थांबतो मित्रांनो. वापस तिथं बहुत बुरी तरह से मारा म्हणते, वो देखो उसको निशाने मारे वाले म्हणते. कौन मारा होगा म्हणते. मग हे ना म्हणते, मैंने तो सुना था गुड़िया नहीं मारा होगा म्हणतो, मग कुछ कहा था म्हणते. वो देखो उसको समझ में आ रहा, वो देखो म्हणते उन्हें उस गुड़िया के कुछ खा रहा था म्हणते. नहीं यार ऐसा कुछ नहीं होता, तुम कहीं को बात कैसे करो. नहीं यार मैंने भी देखा म्हणते एक बार गुड़िया को इंसान के रूप में आते हुए म्हणते, वही गुड़िया करी म्हणते सगळी. तर मित्रांनो मग ह्याला खरं वाटलं मित्रांनो. म्हणते काय गोष्ट आहे म्हणते, हा गुड़िया म्हणते. म्हणे एक दिवशी जातं गुड्याच्या रूममध्ये जाते मित्रांनो. संध्याकाळी जाते मग दरवाजा म्हणते, जातं मध्ये बघते गुड़िया.
बघते मित्रांनो, ती गुडिया बघता बघता मोठं होते मित्रांनो. मोठं होतं ह्याला म्हणते, पहचाना क्या मुझे, मैं हूँ तुम्हारा दोस्त म्हणते. दोस्त, हाँ तुमने ही मुझे पैसे के लालच में मारा था म्हणते. अरे आज जो दुकान है वो मेरी है थी और तुमने मुझे बेवकूफ़ बना के तुम्हारे सामने जान दे दी म्हणते. तो मैंने छोड़ूंगा, मैं हूँ, मैं तो गुड़े के रूप में आ चुका हूँ म्हणते अभी तुम्हें मारने के लिए. नहीं मुझे माफ़ कर दो, मुझे माफ़ कर दो म्हणते. पळतात मित्रांनो पुढे पुढे. म्हणते क्या हुआ म्हणते. दरवाजा लागता म्हणते अपार्टमेंट. तोड दरवाजा तोड दो जल्दी तोड दो म्हणते. मग तो पण त्याने मारले की मित्रांनो, तो पण दरवाजा तोड मध्ये क्या म्हणते. तुमने कहा था बिल्कुल सही था, वो गुड़िया में जरूर जान है, वो मुझे ही मार देगी म्हणते. जाओ म्हणते जल्दी, वो गुड़िया लो और चला के डालो म्हणते. क्यों, अपनी दुकान बंद होगी ना, बंद हो दो म्हणते, नई गुड़िया मंगाएंगे अपन. तो अच्छी बात है म्हणते. मग मित्रांनो काय करते, गुड्याला गाडीमध्ये टाकून जाते जाळायला घेऊन जाते गुड्याला. मग तेवढंच सगळं गुड्या टाकून जाळून करून येते मित्रांनो. येते मालका म्हणते क्या गुड़ा झलक दे म्हणते पूरी गुड़ा. तो अच्छी बात है, चलो अब नए गुड़िया लाएंगे और नया खेल करेंगे म्हणते. तो अच्छी बात है. तो अभी क्या करना होगा म्हणते. गुड्याचा खेळ चालू करतो मित्रांनो. गुड्याचा खेळ चालू केल्याच्यानंतर मित्रांनो तिकडं म्हणते त्या बायको ह्यानं सांगते आपली मावशी. मित्रांनो कहाणी सांगतो मग पुन्हा. मित्रांनो पुन्हा मग काय करते, त्याच्या रूपामध्ये ह्याला कळतं. मैंने म्हणता था वो गुड़िया नहीं था, मेरा दोस्त था म्हणते, वो मेरे से बदला नहीं आया था म्हणते, वो गुड़िया में जान थी म्हणते. म्हणता मग म्हणते अभी वो गुड़िया जल गई, अब कोई नहीं म्हणते अपने को ये करने वाला. चलो अच्छी बात हो गई म्हणते. मित्रांनो मग गुड्याचा खेळ करत असं मित्रांनो. गुड्याचा खेळ करतोय आणि मग ते गुड्याला असाच करते. मग ते गुड्यामध्ये अजून एक गुड्या असं म्हणते 30 मित्रांनो, 30 आत्माची गुड्या असं म्हणते त्याच्यामध्ये. मग खाली उतरते गुड्या, तर ती गुड्या ह्याला चाकून खूप शकते असं म्हणते. असे पागल सब करणं म्हणते गुड्या, सबको क्यों मारा म्हणते. मित्रांनो म्हणते जात आहे त्या गुड्या पैसे नहीं म्हणते, मैंने कुछ भी नहीं किया, ते गुड़िया ऑटोमेटिक कर रहे म्हणते. गुड्याच मार रहे म्हणते सब. पागल हो गए क्या, गुड़िया ऐसे कर सकते क्या म्हणते. जाते मध्ये बघते तर अरे ये तो अभी जिंदा है म्हणते गुड़िया. राजीव म्हणते, अरे म्हणते मैं आ चुका हूँ म्हणते. संजीव मैं आ चुका हूँ म्हणते. घाबरता रे बाप रे म्हणते. मोठं होते म्हणते, उस दिन तुमने मार दिया था ना म्हणते. मार दिया था ना, उन्हें भी तुम्हारा सा लालची, वो भी तुम्हारा काम वाला भी है ना, तुम्हारे से का लालची है म्हणते. क्यों, उन्हें वो दिन आया था म्हणते. गुड़िया उस दिन मैं तो मैं को मारने भेजा था म्हणते. तो उस दिन क्या हुआ म्हणता है, उन्हें आवाज़ आई थी उसको बॉक्स के अंदर, उन्हें आया था म्हणते. मैं उसको गले पकड़ा था म्हणते, जान को मारने को. उन्हें हाथ छोड़ के भाग रहा था म्हणते. तो उसमें मैं उसको आवाज़ दिया म्हणता, मैं भी आत्मा हूँ, मेरे को मार दिया है, मैं तुम्हारा टैटू कब से कहूँगा और उन्हें मैं उसको जान से मारने वाला म्हणते. उसको जान से मारने के बाद तुम ही सेट बनते म्हणते. तो उन्हें लालच में आके मेरे को छोड़ दिया म्हणते. और ऐसा क्या म्हणते, फिर अब तुम्हारी बारी है म्हणते, तुम्हें मारने वाला म्हणते. जाते मित्र मारा जाते टेटूचर मध्ये पळत जाते मित्र. अरे तो यहाँ पे मरे वाला है, तुम्हें तो इसने बचाया था म्हणते. जो तुम्हारे साथ गद्दार कर सकता है दोस्त, इस पैसे को वास्ते तो मेरे साथ क्यों नहीं कर सकता म्हणते. तो उसे भी गद्दारी की वजह से इसे मौत दे दी म्हणते, मैंने इसे मार दिया म्हणते. तुम्हें भी नहीं छोड़ूंगा म्हणते. मुझे माफ़ कर दो म्हणते. मित्रांनो मग काय करतो मित्रांनो, त्याला मारून टाकतो मित्रांनो. त्याला मारून टाकल्यानंतर मग गुड्या जी असते मित्रांनो, त्याला मारून टाकलं त्याच्या आत्म्याला मोक्ष भेटते मित्रांनो. आणि ती आत्मा कायमची निघून जाते मित्रांनो. ही अशी कहाणी आहे मित्रांनो एका टॅटूच्या मालकाची. मग ती त्याला मुक्ती भेटते, त्याने म्हणून जाते मित्रांनो. त्याच्या आत्म्याला मोक्ष भेटते. ही संपत मित्रांनो कहाणी. दुसरी कहाणी सांगितली मित्रांनो.
कशी वाटली काय नाही नक्की कळवा आम्हाला. चला मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडतं लगेच कमेंट करा आणि कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. चला बाय बाय.